हे चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन करीत आहोत दर सोमवारी, ते म्हणजे आता मोगरा फुलला हा जो ग्रंथ, त्या ग्रंथातली काही प्रकरणं आपण चिंतनाला घेतलेली आहेत. आणि हे चिंतन करीत असताना परमार्थ हा विषय व्यवस्थित समजून घेण्यासाठी नेमका परमार्थ कशात आहे असं जर विचारलं तर परमार्थ हा आपला अहंकार दूर जाण्यात आहे. हे प्रथम लक्षात ठेवायचं की अहंकार दूर गेला पाहिजे. आणि अहंकार दूर गेला पाहिजे म्हणजेच अज्ञान दूर गेलं पाहिजे. अज्ञान आणि अहंकार बघायला गेलं तर एकच आहे. कारण आपण आपलं जीवन चाललेलं आहे, त्या जीवनामध्ये आपण जो देहभाव धरलेला आहे, देहभाव म्हणजे देह म्हणजेच मी, हा जो भाव धरलेला आहे त्याला आपण जे सूक्ष्म अहंकार म्हणतो. तो सूक्ष्म अहंकार हे अज्ञान आहे. कारण देह म्हणजे मी नव्हे हे सर्वसाधारणपणे माणसाच्या लक्षात येत नाही. त्याला देह म्हणजेच मी, म्हणजेच माझं जीवन, असा काहीसा भाव, तो खरा दुर्भाव म्हणायला पाहिजे, तो सहजपणे जन्मजात हा प्रगट आहे. म्हणून अज्ञान ही जीवनाची सुरुवात आहे. अज्ञानातून माणसं जीवन जगतात. पण अज्ञानातून जीवन जगत असले तरी पुढे त्यांनी ज्ञानातून जीवन जगायला पाहिजे, म्हणून सद्गुरू मार्गदर्शन करत असतात. आपण सद्गुरूंकडे जे येतो ते आपला अहंकार दूर करण्यासाठी येतो. हा बोध साधकाच्या नेहमी लक्षात असला पाहिजे की अहंकार हे अज्ञान आहे आणि अज्ञानात दुःख आहे. आणि आपल्या जीवनाचं जे अस्तित्व आहे, त्या अस्तित्वाचं सत्यबोध होणं म्हणजे ज्ञान. या ज्ञानात सुख आहे. म्हणून अज्ञानात दुःख म्हणजेच अहंकारात दुःख, आणि ओंकारामध्ये किंवा देवभावामध्ये सुख आहे, म्हणजे ज्ञानात सुख आहे. एकदा एक लहान मुलगा आपल्या वडिलांबरोबर बाजारातून चालला होता. म्हणजे बाजारामध्ये सुंदरसे आंबे लटकलेले होते. म्हणजे लाकडाच्या खेळण्याचे ते आंबे होते, पण इतके हुबेहूब सुंदर असे ते लाकडातून आंबा दाखवला होता. सुंदर, अगदी खरोखर तो आंबा वाटावा इतका सुंदर चित्त आंबा होता. तर त्या दुकानातलं त्या आंब्याकडून पाहून मुलगा म्हणा, मला आंबा खायचा आहे. आता मुलाला तो आंबा खरा वाटतो हे त्याचं अज्ञान होतं. वडिलांना तो आंबा लाकडाचा आहे हे ज्ञान होतं, म्हणून ते हसत होते. कारण ज्ञानात सुख आहे आणि अज्ञानात दुःख म्हणतो ते हे असं आहे. आणि त्यामुळे तो मूल मोठमोठ्या नाही हट्ट करायला, मला आंबा खायचा आहे, आंबा खायचा. अरे म्हटलं, अरे तो आंबा खाण्याचा आंबा नाही, तो लाकडाचा आंबा आहे. हे त्या मुलाला समजत नव्हतं. मग शेवटी प्रत्यक्ष त्या मुलाला दुकानात घेऊन गेले. तो आंबा त्याच्या हातात दिला आणि म्हटलं, आता खाऊन बघ. तेव्हा त्या तोंडात धरायला गेलं तर तिथे लाकूडच, त्याच्यामुळे तोंडात जाऊच शकत नव्हतं. आणि तिथे त्याला कळलं मुलाला की ते आंबा लाकडाचा आहे किंवा तो लाकूड आहे. पण ज्ञान झालं आणि तो शांत झाला.
खरं म्हणजे सर्व मानव जातीला सुखच हवं असतं. कोणी मनुष्य जन्माला येतो त्याला सुख हवं आहे. पण सुख कशात आहे हे त्याला न कळल्यामुळे अज्ञानाने दुःखच आपल्या वाट्याला मागून घेतो की वाट्याला त्याच्यात दुःखच येतं. कारण त्याचं सगळं जीवन अहंकारातून चाललेलं आहे, म्हणजेच अज्ञानातून चाललेलं आहे. आणि त्यामुळे क्षणासाठी काहीतरी सुखाच्या गोष्टी मिळतात आणि बऱ्याच वेळेला दुःखच त्याच्या वाट्यामध्ये किंवा तक्रारी त्याच्या वाट्यामध्ये असतात. बघा, काही माणसं शरीराची तक्रार करतात, म्हणजे शरीराचं दुखणं बिकणं सांगत बसतात. काही लोक आपल्याशी चांगले वागत नाही म्हणून रडत असतात. काही लोक आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाही म्हणून रडत असतात. काही लोक नशिबाला दोष देत बसत असतात. हे सगळं जे करतात त्याचं खरं कारण त्यांच्याकडे असलेला अहंकार आणि त्यांच्याकडे असलेलं हे अज्ञान, की नेमकं आपलं जीवन काय आहे हे सर्वसाधारण माणसाच्या लक्षात येत नाही. तो असत्यालाच सत्य समजतो आणि तेच अज्ञान असतं. जे असत्य आहे त्याला सत्य समजणं हे अज्ञान, आणि जे सत्याची त्याला अनुभूती येते तिथे ज्ञान. म्हणून साधक म्हणून जे आपण म्हणतो तो सद्गुरूंच्या ज्ञानाच्या प्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करतो, तो साधक हळूहळू ज्ञानी होतो. जे ज्ञानी होतो म्हणजे आपल्या जीवनाचं ज्ञान, की त्याला आत्मज्ञान म्हणतात, ते त्याला जेव्हा अनुभूतीला येतं तर तो खरा सुखी होतो. खरा सुखी कोण? जगी सर्व सुखी असा कोण आहे, असं जे विचारी मना तूची शोधून पाहे, असं जेव्हा रामदास स्वामी सांगतात. दोन गोष्टी आहेत. जगी सर्व सुखी असा कोण आहे असा प्रश्न विचारतो. उत्तर दिलंय. उत्तर काय दिलं? मी उत्तर दिलं म्हणजे त्यांना परत दर्शवलं, विचारी मना तूची शोधून पाहे. इथे उत्तर पण आहे. उत्तर काय? तूच तुला शोधून पहा. आणि मनाला विचार, किंवा ज्या मन हे विचारी आहे, अविचारी नाही. विचारी मन आणि अविचारी मन असं आपण म्हणतो ना. म्हणून विचारी मना म्हणजे ज्याला विचार करण्याची कुवत आहे, ज्ञानाचं चिंतन करण्याची कुवत आहे, त्याने तूच शोधून पाहे. विचारी मना तूची शोधून पाहे. तुझी शोधून म्हणजे तूच तुला शोध. तू जे आता स्वतःला मी देह आहे ह्या भावातून जीवन जगतो तेच अज्ञान, आणि ते दुःख आहे, तोच अहंकार आहे. आणि ज्या वेळेला तुला तू नेमकं काय आहे, तू म्हणजे कोण आहेस, नेमकं तुझं अस्तित्व काय आहे ह्याचा शोध लागतो, तेव्हा त्याला संत म्हणतात. म्हणून संत हे सुखी असतात, समाधानी असतात. कारण सुख आणि दुःख असं जेव्हा आपण म्हणतो, हे सगळ्या मनाच्या भावना, त्या भावनेतून मनासारखं घडलं तर सुख, मनाच्या विरुद्ध घडलं तर दुःख. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लहान मुलं सुखी दुःखी होतात, हसतात, कधी रडतात. त्यांना हवं ते मिळालं तर ते हसतात, आनंदी दिसतात, सुखी होतात. आणि नको ते मिळालं तर, किंवा त्यांना हवं ते मिळत नाही म्हटलं तर ते दुःखी होतात. म्हणून सुख आणि दुःख हे प्रत्येक माणूस स्वतःच्या अज्ञानातून निर्माण करत असतो किंवा ज्ञानातून निर्माण करत असतो. जर ज्ञानी असेल तर तो समाधानी असतो, म्हणजे सुखी असतो, शांत असतो. आणि अज्ञानी असतो तो असत्याला सत्य समजतो, किंवा त्याला मनाचं काही घडत नाही हा अंगाने काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, आणि तिथे सतत त्याला असमाधान जागृत होतं. म्हणजे बऱ्याच वेळेला माणसं म्हणून मनुष्य म्हणतो तेव्हा तो बऱ्याच वेळेला त्याच्या मनामध्ये असमाधान प्रगट होतो, काहीतरी त्याला पोकळी निर्माण होते म्हणतो. त्याला म्हणतात पोकळी असते, काही कळत नाही त्याला, पण बरं नाही वाटत, असं बऱ्याच वेळा म्हणतात. म्हणजे इथे काय असतं, इथे आपल्याला आपल्या स्वरूपाची अनुभूती येणं म्हणजे परमार्थ. हा परमार्थ
सद्गुरूंच्या मार्गदर्शनातून सिद्ध होतं. आज परमार्थ म्हटलं तर लोकांच्या बऱ्याच भ्रामक कल्पना आहेत. भ्रामक म्हणतो आपण. देवपूजा करणं म्हणजे मोठा परमार्थ करतोय. देवपूजा म्हणजे फुलं हार आणले, फुलं आणले, गंध टिळा लावला, अगरबत्ती लावली, दिवा लावला, काही स्तोत्र म्हटली, हात जोडले की आपण मोठी पूजा केली असं बऱ्याच लोकांचा समज आहे. किंबहुना निरनिराळ्या देवदेवतांची भक्ती करणं म्हणजे त्यांचं स्तुती करणं, त्यांची पूजा अर्चा करणं, उपास तपास करणं, रतवैकल्य करणं, इथेही त्यांना असं वाटत असतं की ते मोठी भक्ती करतात. पण खरी भक्तीचं परिणाम काय हा विचार बऱ्याच लोकांच्या लक्षात. सगळ्यांना वाटतं खरी भक्तीचा परिणाम म्हणजे आपण जे मागू ते देवाकडनं आपल्याला मिळालं पाहिजे की आपली भक्ती पूर्ण झाली. म्हणजे शेवटी सगळी भक्ती केल्यानंतर शेवटी काय करतात, मागतात की असं ते हे पाहिजे ते पाहिजे ते प्रत्येकजण आपापल्या परीने मागतो देवाजवळ. आणि तो आपण खूप मोठा भक्त आहोत ह्या अहंकारात राहतो, प्रत्येक अहंकाराला. कारण खरी भक्ती नेमकी काय हे बहुजनांना माहीत नाही. बहुजन म्हणतो अनेक लोकांना. म्हणजे खरी भक्ती ही सद्गुरूंच्या मार्गदर्शनातून कळते. नाहीतर सर्वसाधारण माणूस भक्तीच्या नावाखाली आज आपण मोठमोठे उत्सव साजरे करतो. मग कधी कृष्ण जन्म साजरा करतो, कधी महाशिवरात्रीचा उपास करतो, रतवैकल्य करतो. आता गणपतीचे उत्सव सुरू झाले तर गणपतीचा उत्सव साजरा करतो आहोत. मग ह्या उत्सवात भक्ती म्हणताना प्रत्येक ज्या रस्त्यावरचं किंवा ज्या गल्ल्या आहेत तिथे मोठमोठे सार्वजनिक गणपती उत्सव साजरे केले जातात. आणि त्या उत्सव साजरा करण्यासाठी आपण कार्यकर्ते म्हणून तरुण मंडळी तिथे धावपळ करतात, सगळं करतात. चांगलंही आहे. पण ती भक्ती आहे का, त्याला भक्ती म्हणता येत नाही. कारण भक्तीतून अहंकार दूर झाला पाहिजे. पण कर्मकांडात्मक भक्तीमध्ये अहंकार वाढतो, वादविवाद तिथे असतात, तुझं माझं सगळं सुरू असतं. म्हणून भक्तीतून अहंकार दूर झाला पाहिजे आणि भक्तीतून खरं ज्ञानातून समाधान प्रगट झालं पाहिजे, तेव्हा ती खरी भक्ती असते. पण हे मार्गदर्शन लोकांना केलं जात नाही किंवा लोक ते मार्गदर्शन करून घेण्याची इच्छाही प्रगट करत नाही. एका जागी बसून नामस्मरण करा म्हटलं तर ते जमत नाही, कारण मन स्थिर राहत नाही, मन चंचल आहे. त्या मनाला शांत चित्ताने अनुभवण्याचा प्रयत्न करा म्हटलं तर ते त्याचा थांगपत्ताही सर्वसाधारण माणसाला नसतो. किंवा धावायला आवडतं, उपास तपास करायला आवडतं, मोठमोठ्याने घंटा वाजवायला आवडतं, मोठमोठ्याने आरती म्हणायला आवडतं. आणि तेवढ्या वेळासाठी त्यांना एखाद्याला आवडीमुळे बरंही वाटतं. पण ते बरं वाटतं त्या क्षणासाठी बरं वाटतं, कारण मन तिथे स्थिर होतं म्हणून बरं वाटतं. पण मनामध्ये सुधारणा होते का, मनातला अहंकार दूर जातो का, मनाचा राग दूर जातो का, मनातला द्वेष निघून जातो का, तो जर जात नसेल तर ती खरी भक्ती नाही. विभक्त नव्हे तो भक्त, लक्षात ठेवा. आज सर्व माणसं त्यांच्या अज्ञानातून देवापासून विभक्त आहेत. कारण खरा देव कळत नाही, खरा परमेश्वर कळत नाही. आपण जे परंपरेने परमेश्वराची भक्ती करतो ती पाहायला गेलं तर बऱ्याच वेळेला
काल्पनिक असते, कारण त्यांना खरा देव समजलेला नसतो. संतांना खरा परमेश्वर, खरा देव माहीत असतो आणि त्यामुळे त्या देवाशी ते युक्त असतात, म्हणून ते भक्त असतात. सर्वसाधारण माणूस हा खरा भक्त नसतो. तो अज्ञानातून जीवन जगत असल्यामुळे त्याची भक्ती सुद्धा अज्ञानातूनच चालते. आणि म्हणून खऱ्या सद्गुरूंचे मार्गदर्शन प्राप्त करून घेण्यात शहाणपण आहे. हे ज्ञान सद्गुरूंच्या मार्गदर्शनातूनच मिळतं. आपला अहंकार, आपल्याकडे खूप अहंकार आहे हे सर्वसाधारण माणसाला कळतच नाही. किंवा कोणीतरी आपल्याला तुझ्याकडे अहंकार म्हटलं तरी खूप राग येतो. खूप राग येतो म्हणजे काय, तो अहंकार म्हणून राग येतो ना, असं आपण म्हणतो. की इथे आपलं अस्तित्व आणि परमेश्वराचं अस्तित्व हे एक आहे, इथे एकत्व आहे. जसं लाटेचं अस्तित्व आणि समुद्राचं अस्तित्व एकच आहे, काय, पाणी. तसं आपलं अस्तित्व आणि अनंत चैतन्य स्वरूप असं जे आपण म्हणतो ते स्वरूपाच्या अंगाने एक आहे. जसं लाट आणि समुद्र, पाणी ह्या स्वरूपाच्या अंगाने एक आहेत, पण रूपाच्या अंगाने ते वेगळेपण आहे. तसं आपण म्हणून जे आपल्या स्वतःला समजत असतो आणि सर्व माणसांकडे जेव्हा ते पाहत असतो, विविध रूप पाहतो, अनेक माणसं पाहतो, तिथे अनेकत्व आहे. पण ह्या अनेकत्वामध्ये स्वरूपाच्या अंगाने एकत्व आहे. आता हा बोध कळण्यासाठी सद्गुरूंचं मार्गदर्शनच लागतं. हा बोध कळत नाही किती सांगितलं, कारण अहंकार हा जन्मजात आहे. त्या अहंकारामुळे आपण त्यालाच आपण मीपणा म्हणतो, देहभाव म्हणतो. थोडा फरक आहे, पण एका अर्थाने ते समजून घेता आलं पाहिजे की मी देह आहे, हा जो माझ्याकडे भाव आहे तोच अहंकार आहे, तोच देहभाव, त्यालाच मीपणा म्हणतो. त्या देह मी म्हटल्यानंतर देहाला नाव जे ठेवलंय ते मी, आणि त्याच्यातून माझं हे सगळं सुरू होतं. आणि त्याच्यातून मी आणि माझे पण आपण मिरवायला लागतो. समाजामध्ये मी आणि माझेपणातून जीवन जगायला लागतो, तेव्हा तो अहंकार असतो आणि तेच दुःखाला कारणीभूत ठरतं. कारण अहंकारातून कर्म जे केलं जातं ते कर्म बऱ्याच वेळेला चुकीचं असल्यामुळे परिणाम चुकीचा मिळतो. म्हणून जीवनाकडे ज्ञानदृष्टीने पाहता आलं पाहिजे. लक्षात घ्या, ज्ञानदृष्टी मिळाली तरच खऱ्या अर्थाने माणूस समाधानी होऊ शकतो. आपल्या जीवनाचं सार्थक व्हायला हवं असेल तर परमेश्वराची भक्ती, आपण म्हणजे आपल्याकडे अनेक घटक आहेत, त्याचं सर्व ज्ञान आपल्याकडे असलं पाहिजे. आणि ते ज्ञान आलं तरच माणसाकडे ज्ञान प्राप्त झालं. नुसतं ज्ञान शाब्दिक ज्ञान नाही, ते परत आचरणात आलं पाहिजे, आत्मसात झालं पाहिजे. आणि जेव्हा आत्मसात व्हायला लागतं तेव्हाच तिथे समाधान, शांती, सुख सगळं काही अनुभवता येतं. म्हणून परमेश्वर म्हटलं तर परमेश्वर एक आहे. वेदाने अगदी उद्घोष केलेला आहे की परमेश्वर एक आहे. परमेश्वर एक आहे म्हणजेच परमेश्वर म्हणजे काय, तर चैतन्य स्वरूप किंवा चैतन्य शक्ती ही एक आहे. घरात अनेक बल्ब आहेत, पण त्या सर्व बल्बमधून एकच शक्ती प्रवाहित होते, त्याला आपण म्हणतो विजेची शक्ती. विजेची शक्ती प्रत्येक बल्बमधून प्रवाहित होते, तेव्हा बल्ब प्रकाशमान होतो, बल्बचा प्रकाश पडतो. तसं अनंत रूपातून, विविध रूपातून ही चैतन्य शक्ती नांदते किंवा प्रवाहित होते, तेव्हा जीवनाचा प्रकाश पडतो. जीवन म्हणजे काय, तर हे जे परमेश्वरी शक्ती आहे, ही शक्ती ज्या ज्या देहातून कार्यरत होते
तिथे जीवनाचा प्रकाश पडतो. जीवनाचा प्रकाश म्हणजे तो पाहायला लागतो, ऐकायला लागतो, बोलायला लागतो. चला, ही शक्ती बाजूला गेली की हा बल्ब थंड पडतो. तिथे प्रकाश दिसत नाही. जीवनाचा प्रकाश लक्षात येत नाही. म्हणून जीवन प्रकाश हे लक्षात ठेवायचं. प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी जो जीवन प्रकाश आहे त्याचं मूळ कारण परमेश्वरी शक्तीमुळे जीवन प्रकाश आहे हे कळलं पाहिजे. मुळाकडे लक्ष द्या. ज्ञान पाहिजे ते मुळाकडे पाहावं लागतं की हे चैतन्य स्वरूप जोपर्यंत देहातून कार्यरत आहे तोपर्यंत माणूस जिवंत आहे. म्हणजे त्याच्याकडे जीवन प्रकाश त्याच्याकडनं प्रगट झालेला आहे. जीवन प्रकाश प्रगट कसा होतो? ज्ञानेंद्रियातून जाणणं चालू होतं. पाहणं, ऐकणं, चाकणं, गंध जाणणं, हे जे सगळं जाणणं आहे, स्पर्श जाणणं, हा ज्ञानप्रकाश आहे. म्हणजे जाणीवेचा जीवन प्रकाश. हा जो जीवन प्रकाश आहे हा जीवन प्रकाश कोणामुळे आहे? तर ह्या परमेश्वरी शक्तीमुळे. म्हणजे अनंत चैतन्य स्वरूप जे आहे त्या अनंत चैतन्य स्वरूपामुळे प्रत्येक मनुष्याचं जीवन चालू आहे, प्रत्येक प्राणीमात्राचं जीवन चालू आहे, प्रत्येक वनस्पतीचं जीवन चालू. जिथे जिथे जीवन आहे असं आपण म्हणतो तिथे तिथे तो जीवन प्रकाश आपल्याला पाहता येतो, जाणता येतो. हा जीवन प्रकाश ह्या जीवन शक्तीमुळे म्हणजेच परमेश्वरी शक्तीमुळे आहे हे कळलं पाहिजे. आणि तिथे त्याला हे जर कळलं त्याला म्हणतात आत्मज्ञान. म्हणजे मी अमुक तमुक हा बोध तिथून नाहीसा होतो. आहे काय आहे ते चैतन्य स्वरूप आहे हा बोध तिथे प्रगट होतो. लक्षात घ्या. अहंकार म्हणजे नेमकं काय ते कळालं. अहंकार दूर गेला पाहिजे. हे ज्ञान आत्मसात झालं पाहिजे. आपलं जीवन कोणामुळे आहे हे आपलं म्हणून म्हणताच येत नाही. हे सर्व जीवन कोणामुळे आहे तर ह्या चैतन्य शक्तीचा तो प्रकाश आहे, जीवन प्रकाश आहे. इथे शरीरसुद्धा, शरीराची निर्मिती सुद्धा ह्या परमेश्वरी शक्तीचीच आहे. तिथे ही निर्मिती कोण मनुष्य करत नाही. प्रत्येकाचा देह ह्या जीवन शक्तीतूनच, परमेश्वरी शक्तीतूनच प्रगट झालेला आहे. आणि परत हा देह जो प्रगट झाला आहे त्याच्यातूनच ही जीवनशक्ती प्रगट होते आणि त्याच्यातून हा जीवनाचा प्रकाश पडलेला आहे. म्हणजे संपूर्ण जीवन हे परमेश्वराचं आहे हा बोध आपल्याला पुन्हा पुन्हा लक्षात आला पाहिजे. मग इथे माझं जे मला वाटतं ते सगळं अज्ञान आहे म्हणून माझ्या मनासारखं झालं पाहिजे म्हटलं की जिथे माझंच अज्ञान तेव्हा मनासारखं वाटतं हे अज्ञानच. समजून घ्या कसं आहे. आणि तिथे दुःख आहे. पण जे आहे ते चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे. चैतन्य स्वरूपाच्याच सगळ्या देहासकट सर्व काही जे जे आहे ते चैतन्य स्वरूपाचंच आहे. म्हणजेच परमेश्वराचं. चैतन्य स्वरूप म्हणजेच परमेश्वर. हा परमेश्वर कसा आहे? निराकार आहे, अदृश्य आहे, अव्यक्त आहे, देहातीत आहे. त्याला कसलाही देह नाही आहे. मूळ अवस्था जी परमेश्वराची आपण म्हणतो तिथे ते निराकार तत्व आहे. आणि ह्या निराकार तत्वाचं स्मरण कर असं संत सांगतात. देवाचं भजन म्हणजे मूर्तीचं भजन म्हणत नाहीत. अव्यक्त निराकार नाही जा आकार जेतुनी चराचर त्यासी भजे. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की अव्यक्त निराकार नाही ज्या आकार त्याचं भजन कर. जेथूनही चराचर म्हणजे जिथून चर आणि अचर निर्माण होतात पण त्याला स्वतः मात्र ते अव्यक्त आहे, निराकार आहे. त्याला कसलाही आकार नाही आहे पण त्याच्यातूनच ही सगळी साकार रूपं निर्माण होतात. अशा त्या स्वरूपाचं तू भजन कर म्हणजे स्मरण कर, चिंतन कर. आणि त्या स्वरूपाचं जीवन आहे ह्या भावातून जीवन जग. त्याला म्हणतात देवभाव. देवभाव म्हणजे नेमकं हे आहे की हे सर्व जीवन चैतन्य स्वरूपाचं आहे आणि ह्या चैतन्य स्वरूपामुळे जीवन चाललेलं हे सत्य लक्षात घे.
ही सत्वस्थ स्थिती आहे. मी जीवन जगतो माझ्यामुळे असं जर एखाद्याला वाटत असेल ते काही खरं नाही. ही माणसं मनासारख्या किंवा सगळ्या गोष्टी मिळवण्याचा इतका प्रयत्न करतात, सगळ्या गोष्टी जिंकण्याचा प्रयत्न करतात आणि जिंकताना आलं तर हरण्याचं वाईट वाटतं, परत जिंकण्याचा प्रयत्न करतात आणि हार जितेलाच सुख दुःख समजत असतात, तिथेच ते दुःखी असतात, कारण ते सगळे अहंकाराचं लक्षण असतं. सिकंदर जग जिंकायला गेला, बऱ्याच राज्य जिंकत जिंकत भारतात आला, पण ज्यावेळेला मृत्यू झाला त्यावेळेला त्याच्या हातात काहीच नव्हतं. राज्य विज्य माझं 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 म्हणत होतं तर त्याचं काहीच नव्हतं. पण जे त्याचंच नाही ते माझं माझं म्हणतो त्याच्यावर त्याचं दुःख लपलेलं होतं. आणि ज्यावेळी मृत्यू झाला तर त्याच्या हातामध्ये काही नव्हतं, कसलाही पैसा नव्हता, धान्य नव्हतं, काही नव्हतं. कसली एवढं जग जिंकलं, म्हणजे जगाचं जग तिथेच राहिलं, हा मात्र गेला. हा गेला म्हणजे त्याचा जीवन प्रकाश गेला, लक्षात ठेवा. कारण अज्ञानातून तो जगाला जिंकायला गेला. जो स्वतःला जिंकतो तो ज्ञानी, स्वतःचा अहंकार लक्षात घेऊन स्वतःचं म्हणजे परमेश्वराचं जे अस्तित्व आहे हे जो अनुभवतो तोच खरा जिंकणं, मनाला जिंकणं, स्वतःला जिंकणं असं जे सांगितलं जातं ते जिंकता आलं पाहिजे. आपण जगाला जिंकण्याचा पाहिजे, जगाशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न, इतरांची स्पर्धा करण्याचा प्रयत्न करतो आणि तिथे मोठेपणा मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या ज्ञानात परत दुःख आहे. पण प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी अपयश येतच जर अशा गोष्टीमध्ये धावायला लागला माणूस तर. म्हणून यश अपयशामध्ये तो सुखी दुःखी होत राहतो. आणि म्हणून ज्ञान महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. जीवनात हे ज्ञान आहे की हे सर्व जीवन चैतन्य स्वरूपामुळे आहे, चैतन्य स्वरूपाच्या द्वारे ते चाललेलं आहे आणि ह्या चैतन्य स्वरूपाचं स्मरण म्हणजे खरी भक्ती. सतत स्मरण चिंतन जे सतत व्हायला लागतं आणि त्या स्मरणातून जीवन जगायला लागला तर तो खरा भक्त. खरा भक्त तो जो चैतन्य स्वरूपाच्या अनुभूतीतून चैतन्य स्वरूप होऊन जीवन जगतो. तिथे मी आणि माझं त्याच्याकडे ते नसतं, असतं ते सर्व देवाचं आहे, चैतन्य स्वरूपाचंच जीवन आहे. हे स्मरण ज्यावेळेला व्हायला लागतं त्यावेळेला तो खरा सुखी होतो. ज्याच्याकडे हे अखंड स्मरण आणि त्या स्मरणातून तो जीवन जगतो किंवा स्मरणातून जीवनाकडे पाहतो, सर्व विश्वाकडे पाहतो की हे सर्व चैतन्य स्वरूपाचं आहे. म्हणून ज्ञानेश्वर एका ठिकाणी सांगतात, माझिया विस्तारलेपणाचे निनावे हे जगच नव्हे आगवे. म्हणजे हे माझिया म्हणजे कोण म्हणतंय, हे जे चैतन्य स्वरूप आहे त्या चैतन्य स्वरूपाच्या भावात त्या स्वरूपाचं ज्ञान झालेला आत्मज्ञानी संत म्हणतात माझिया विस्तारलेपणाचे निनावे. हे जे विस्तारलेले जग आहे ते वेगळं वेगळं काय नाही, जगच नव्हे आगवे. ते जग ते चैतन्य स्वरूपच आहे. जैसे दूध मुराले स्वभावे तरी ते दही. दूध ज्यावेळेला स्वतःच दुधाचं रूपांतर दह्यात होतं तर दूध दिसत नाही, दहीच दिसतं, म्हणजे वेगळं दिसतं सगळं काही. जैसे दूध मुराले स्वभावे ते दही, की बीजचे झाले तर बी पाहिलं तर झाड दिसत नाही, काही दिसत नाही, पण झाड झाल्यावर बीज दिसत नाही. जैसे बीजच झाले तरु अथवा भांगाराचे अलंकार किंवा सोन्याचे जसे अलंकार आपण पाहतो तर ते सोनं अधिष्ठित आहे, सोन्याच्या अधिष्ठानावर तो दागिना आहे. तैसा मज एकाचा विस्तार ते हे जग. म्हणून ह्या अनंत चैतन्य स्वरूपाचा तो विस्तार आहे, ते सर्व जग आहे. आता आपणही त्या जगाचाच एक भाग आहे, म्हणजे आपणही त्या परमेश्वराचा विस्तार आहोत. हे जे जीवन आहे ह्या जीवनामध्ये हा परमेश्वराचा विस्तार आहे. म्हणून मी म्हणतो, मी म्हणायचं म्हणजे नेमकं काय आहे, तर ही परमेश्वरी शक्तीचं जीवन आहे. ती परमेश्वरी शक्ती आहे ती मी म्हटलं तर ते बरोबर, पण देह मी म्हटलं तर चूक, कारण ते अज्ञान.
आणि देह मी म्हणून देहभावातून जीवन जगतो तर दुःख वाटायला येतं. आणि देवभावातून जीवन जगायला लागलं तर समाधान प्राप्त होतं. संतुष्टम सततम योगी असं जे सांगितलं जातं त्याचा हा बोध आहे लक्षात ठेवायचा. म्हणून अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. गेल्या वेळेस आपण तो अभंग पाहायला घेतलं होतं. जेव्हा तुकाराम महाराजांना हे लक्षात गेलं झालं हे सगळं चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे, म्हणजे परमेश्वराचं जीवन आहे. त्यांना त्या चैतन्य स्वरूपाने विठ्ठल नाव दिलं. त्या चैतन्य मला काही संतांनी देवांची नावं दिली, पण त्याचा अर्थ ते अनंत चैतन्य स्वरूपच आहे हे लक्षात घ्यायचं. म्हणून तुकाराम महाराजांचं ते काही ज्ञानातून ते अभंग लिहिलेले आहेत की त्याच्यामध्ये हे सर्व चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे हाच बोध दिलेला आहे. सर्व संतांनी बोध, कारण त्यांचा तो बोध होता म्हणून ते संत होते की त्यांना चांगलं कळलेलं होतं की जीवन काय आहे, ह्या जीवनाचा प्रकाश काय आहे आणि त्यात समाधान असणं म्हणजे नेमकं काय. आणि म्हणून हे सगळं जीवन कसं जगायचं आहे तर ते हे जीवन परमेश्वराचं जीवन आहे म्हणून जगता आलं. सर्वत्र पाहताना हे परमेश्वराचं जीवन आहे ह्या भावात पाहता आलं आणि त्याच्यातूनच आपल्या वाट्याला लागलेलं जे कर्म आहे म्हणजे त्यालाच विहित कर्म म्हणतात किंवा कर्तव्य धर्म म्हणतात. ते प्रामाणिकपणे मनापासून सर्वांच्या हितासाठी करणं म्हणजे खऱ्या अर्थाने जीवन जगणं. लक्षात घ्या, खरं जीवन जगतं तिथे सार्थकता आहे जीवनाची. पण देहभावात मी माझ्यासाठीच जीवन जगतो म्हणतो तो माणूस शेवटी दुःखी हा होतोच किंवा त्याच्याकडे असमाधान हे नांदतंच, कारण त्याला खरं जीवनाचं पूर्णत्व कळत नाही, अपूर्णत्व धरून बसतो आणि त्यावेळी दुःखी होतो. म्हणून अहंकारात अपूर्णत्व आहे जीवनाचं आणि आत्मज्ञानामध्ये पूर्णत्व आहे जीवनाचं. म्हणजे जिथे हे पूर्णत्व अनुभवाला आलं की समाधान प्राप्त होतं आणि जोपर्यंत अपूर्णत्व ह्या अपूर्णत्वात माणूस गुंततो अहंकारातून तेव्हा तो दुःखी होतो. म्हणून सगळं सुखदुःख सुद्धा आत्मज्ञान आहे की अहंकार आहे याच्यावर खरं सुखदुःख अवलंबून असतं. मग खरा सुखी कोण तर आत्मज्ञानी पुरुष हा खरा सुखी असतो. त्याला ते आत्मतत्वाचं म्हणजे चैतन्य स्वरूपाचं ज्ञान झालं. दोन्ही आत्मज्ञान म्हणजे चैतन्य स्वरूपाचं ज्ञान आणि चैतन्य स्वरूपाचं ज्ञान आपल्याला प्राप्त झालं तर अहंकार दूर जातो आणि ते प्राप्त होण्यासाठी सद्गुरूंची भक्ती पाहिजे. सद्गुरूंचा सतत त्यांच्या ज्ञानाचा अभ्यास, त्या ज्ञानाचं चिंतन जेवढं आपल्याकडे व्हायला लागतं तेवढं आत्मज्ञानाच्या दिशेने आपला प्रवास सुरू होतो. आपण जे आज देवापासून वेगळे वेगळे आपल्याला समजतो तर अशी एक वेळ येते की देव आणि आपण तिथे आपण उरत नाही, असतो तो देवच असतो. आणि ही अनुभूती सर्वांना येऊ अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.